शिवराजे फाउंडेशन तर्फे संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन जळगावातील बाबा लॉन्स मोहळी रोड येथे करण्यात आले असून यामध्ये जळगावकर नागरिकांना अनेक कीर्तनांची मेजवानी यामध्ये मिळणार आहे। यामध्ये दिनांक मंगळवारी 26 डिसेंबर रोजी गजानन महाराज राजपूत बरसाडे पाचोरा यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी पार पडला आहे। शिवराजे फाउंडेशन तर्फे या प्रसंगी संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध कीर्तनकार हे कीर्तन करत असून यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचा देखील देखावा या प्रसंगी साकारला आहे। हा देखावा पाहण्यासाठी देखील भाविकांनी मोठी या प्रसंगी गर्दी केली आहे आणि विविध प्रख्यात कीर्तनकाराचे कीर्तन या प्रसंगी होत असून शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या कीर्तन सोहळ्याला उपस्थिती लावावी असे आवाहन यावेळी शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी या प्रसंगी केले आहे। दिनांक 26 डिसेंबर रोजी मंगळवारी हरिभक्त पारायण गजानन महाराज राजपूत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी पार पडला। एक नजर टाकू या कीर्तनाच्या कार्यक्रमावर। नुसती दाढी ठेवली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा नाही, चंद्रकोर लागली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा काय करायला शिवाजीचा वेगाने हात मोज तोंडातला दुसरा थूक धुते मारी महाराज नाही कळाले ही दुर्दैव आहे की व्यथाय माझ्या अंतःकरणातली आणि महाराज एवढे संकोचित नाही की गजानन महाराजांनी सांगावे तुम्ही ऐकावे। महाराज इतके व्यापक आहेत, महाराजांना महाराजांचे दुश्मन चांगले म्हणत होते, आपल्याला आपली भावबंदी चांगली म्हणत नाही, कॉलनीतले लोक चांगले म्हणत नाही आपल्याला। महाराजांचं चरित्र एवढं संकोचित कितीतरी उदाहरण आहेत। दादा नेरे जळगावमध्ये दादा नेरेच्या मुखाबिंदातून एक शब्द एक छोटासा दृष्टांत ऐकला मी, महाराज कसे जगले असं म्हणतात या महाराष्ट्राच्या मातीत 32 जातांचा बोकड माजला नाव त्याचं शास्त्रखाना का महाराष्ट्र त्यांना पडता घातला, राजाला कळायचे कुकर्माची सजा दिली पाहिजे, अमोर ब्रेक दिला पाहिजे। जसा आला तो महाराष्ट्र चेंदत लाख मलावर आला, राजाला कळायला थांबवलं पाहिजे, ब्रेक दिला पाहिजे, राजाने प्लॅन तयार केला, वादळ तयार केला, तुमच्या माझ्या सर्जिकल स्ट्राईक केला राजानं, काही मावळे सोबत घेतले, गर्दा काढू काही पिढ्यांच्या किटकिरीचा आवाज येतोय, जसे राजा आले तसे लाख मलावर चढले, सरस मराठ्यांच्या संसरी भिरू लागल्या, आठ गडकरी कापून त्याला रक्ताचे लोंढे लागले, मूर्त्यांचे ढीक पडले, बकरीत वर्णन 7.5 मिनिटात लाल किल्ला निस्ता नाबूद केला, लाल म्हणून निस्ता नाबूद करून टाकला। शास्त्रखानाला महाराजांनी वार केला पण त्याच्या कर्मात त्याच्या साथ दिली, त्याच्या भाग्यानं त्याच्या बोटावर वार पडला, त्याच्या 3 बोट छाटले, राजे निघून गेले। किती मिनिटात रूपपा आता म्हणतो तेवढ्यात 7.5 मिनिटात लाल मल दिसताना होतंय, मूर्त्यांचा ढीग पडलाय, रक्ताचा लोंढा वाहतोय, शास्त्रखानाचे 3 बोट छाटले, कोपऱ्याला बसलाय, हातात रक्त येत नाही, टाचणी पडेल तरी आवाज इतकी शांतता आहे। त्या शांततेला विरोध एका बाईचा रडण्याचा आवाज आला। ती बाई कोण होती? शास्त्रखानाची सख्खी लहान बहीण रडत रडताना सांगते, भाईजान गजब हो गया, गजब हुआ। शास्त्रखान विचारतो क्या हुआ? एका मुसलमानाचं वाक्य ऐका, गर्वानं छाती फुलत तुमची महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून। जेव्हा त्या शास्त्रखानाची बहीण म्हणते मेरी बेटी आपकी भांजी उसे सिवा उठा के ले गया, तब शास्त्रखान कहता तू पागल हो गई, सिवा काफिर मैं मान जाऊंगा, सिवा गद्दार मैं मान जाऊंगा, सिवा हमें लूट के ले गया मैं मान जाऊंगा, लेकिन याद रख बहना सिवा दूसरे की बहन बेटी के ऊपर कभी बुरी नजर नहीं डालता। आता वाजवा राजासाठी काय, अरे अशा राजाच्या राष्ट्रात राहतो आम्ही। त्या राजाने कितीतरी मावळे घडवले, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, प्रतापराव गुजर, कितीतरी चरित्र सांगता येतील। त्या प्रतापराव गुजरांनी त्या भैरवखानाशी लढता प्राणाची आहुती दिली। एखाद्या पोराच्या ढेपडीला मुंग्या ढासळाव्या तसे ढासळले, रक्ताचा थेंब मातीवर वाहिला, शरीरातला शेवटचा श्वास निघाला, त्या श्वासातून उंच मातीवर आली, मुंडणाऱ्या मातीला सांगतात हे माती जाऊन सांग माझ्या राजाला, जाऊन सांग छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापराव मेला, मातीसाठी गेला पण मरेपर्यंत त्याचा भाव कमी नाही झाला, जाऊन सांग माझ्या राजाला। इतका देवावर जितका प्रतापरावाचा राजावर आहे।
इतका दृढ भाव किती भगतसिंगाचा आईच्या या राष्ट्रावर आहे, इतका दृढ भाव की गंगमादनाचा प्रभू रामचंद्रावर आहे. नामदेव महाराज सांगतात तेवढा भाव ठेवा. देह जावो आठवा रामो पांडुरंगी दृढ भाव. बरोबर नामदेव महाराज तसे तर 3 नियम करतात बरं का. देवावर भाव ठेवा आणि नाही तुम्हाला भाव ठेवता येत तर त्याचे चरण अंतःकरणात धारण करा. भंगाच्या दुसऱ्याच्या चरणाना सोडी Hello guys, please like, comment and subscribe our channel.